नमस्कार सर्वांना. मंडळी, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ना, तो विषय खूप सगळ्यांच्या मुखी नाव आहे ते. तुम्ही ओळखलं असालच, वैष्णवी हगवणे. त्याच्यामुळे ते प्रकरण एवढं गाजतंय ना, आणि म्हणजे अतिशय अतिशय म्हणजे आता काय त्याच्यावर प्रतिक्रिया करावी ना, काहीच कळत नाहीये. पण आणि त्याचमुळे आज आपण हा विषय घेतला. हे सर्रास ह्या घटना घडत असतात प्रत्येक वेळेला, पण ही घटना तर सगळ्याचा अंत आहे. म्हणजे सगळ्या बाबतीत सगळ्या बाजूने असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे हा विषय आज आपण घेतलेला आहे. माझ्या सोबत आहे सौ शर्मिला महाजन, त्या समुपदेशक आहेत. तुम्हाला तर माहिती आहे, मी सुद्धा काउन्सिलर आहे त्याच्यामुळे, आणि माझीच मैत्रीण आहे त्याच्यामुळे आम्ही ह्या पद्धतीनेच आज गप्पा मारणार आहोत ह्याच विषयावर. आम्हालाही आलेले अनुभव आणि त्यांच्या आमच्या दृष्टीने त्या बद्दल काय वाटतंय आणि ते काय व्हायला पाहिजे, त्याच्यावर उपाय का आहेत, का घडतंय हे, ह्याचा सगळं. कारण अशी काही घटना घडल्या ना की मेणबत्त्या लावायला खरंच आम्हाला आवडत नाही. कारण हे थांबणं आवश्यक आहे, पण ते थांबत नाहीच आहे हो. कारण प्रत्येक वेळेला आपल्याला न्यूज चॅनलवर म्हणा, पेपरमधून या बातम्या वाचायला मिळत आहेत. त्याच्यामुळे थांबणं हा प्रकार नाहीये. त्याच्यामुळे कुठेतरी आता आपणच सगळ्यांनी मिळून पुढाकार घेणं आवश्यक आहे, आणि आपणच आपलं आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे की आपलं चुकतंय कुठे. तर सुरुवात तर मी करायला सांगेन की ह्या विषयावर, कारण ही अतिशय गंभीर घटना घडलेली आहे. त्याला हुंडाबळी म्हणता येणार नाही. भारती, सप्तपदी चालताना म्हणून आपण एक कार्यक्रम फार पूर्वी घेतला होता पिंपरी चिंचवडमध्ये, की लग्न करतानाची मुलींची मानसिकता, आईवडिलांची मानसिकता काय असली पाहिजे लग्न ठरवताना, आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा तिला मुलीला आणि मुलांना दोघांना बोलवून त्यांचं समुपदेशन, अशा पद्धतीची ती कार्यशाळा अरेंज केली होती आपण. पण ह्या अशा टाईपच्या जेव्हा घटना समाजामध्ये घडतात वैष्णवी सारख्या, तेव्हा खरोखर अंतर्मुख व्हायची वेळ येते आपल्यावर. ही घटना राजकीय वलय त्या घटनेला असल्यामुळे ती जास्त मीडियामधनं हायलाइट झाली, हे आपण नाकारू शकत नाही. कारण अशा अनेक स्त्रिया, अनेक महिला आहेत की ज्या रोज दिवसागणित एकेका दिवसांनी मरतायत, की त्यांच्या मनाविरुद्ध अनेक घटना घडतात, अनेक अत्याचार त्यांच्यावर होत आहेत, पण तरीही त्या तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशा पद्धतीने आपल्याला अनेक महिला समाजामध्ये दिसतील की ज्या पुढे येत नाहीत. हे चूक आहे का बरोबर आहे? तर हे 100% चूक आहे. महिलांनी अत्याचार सहन करणं हा सुद्धा मोठा गुन्हा आहे असं मला वाटतं. त्यांनी वेळच्या वेळी अत्याचाराला तोंड फोडणं हे त्यांचं कर्तव्य आहे. पण हे सगळं करत असताना आजकाल काय झालंय, कुठलीही घटना घडली तर जे काही म्हणजे काल परवा आलेली तरुण पिढी स्वतःला राजकीय नेता समजतात, आणि माझी याच्याशी ओळख आहे, माझी त्याच्याशी ओळख आहे, मी याला ओळखू नये, त्यामुळे लोकांमध्ये एक दहशत निर्माण करतात, नातेवाईकांमध्ये एक दहशत निर्माण करतात. आणि त्याचा कुठेतरी परिणाम मला वाटतं या वैष्णवीच्या केसमध्ये आपल्याला बघायला मिळतो की कुठल्या पक्षाचा. आणि मला 100%, मी थोडासा राजकीय क्षेत्रात कामही केलेलं असल्यामुळे मला हे 100% इथे नमूद करायचं आहे की कुठलाही राजकीय नेता किंवा राजकीय पक्ष अशा इतक्या घृणास्पद कृतीला पाठिंबा देत असेल, अजिबात नाही. पण त्यांच्या नावावर घडणाऱ्या दहशत जी आहे, त्यांच्या नावावर घडणारे जे गैरकृत्य आहेत, त्याची जाणीव या नेत्यांपर्यंत जाते का, याचा पण विचार इथे व्हायला आवश्यक आहे. आपण पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये राहतो, इथे अनेक अशा पद्धतीची उदाहरणं, अशा पद्धतीच्या अनेक घटना आपल्याला आजूबाजूला. भारतीय आपण काम करतो, आपल्याकडे येणाऱ्या महिला, आज यांनी आम्हाला धमकावलं, आज आमच्या मुलीला यांनी धमकावलं, आज आमच्या मुलीला याच्याकडनं प्रॉब्लेम आला, अशा अनेक घटना आपल्याकडे येतात. आपल्याकडे मध्ये भारती, तुला माहितीये, पिंपरीमधनं एक केस झाली होती. त्या मुलीला तो एक मुलगा ब्लॅकमेल करत होता, जो फार मोठ्या पॉलिटिकल माणसाचं त्याला बॅकिंग होतं. पण ज्या पद्धतीने तो विषय धडीस नेला, तर त्याच्यानंतर असं आलं की तो एक थोडीशी अशी एक चर्चा आली की नाही, अशा पद्धतीने आपल्याला आपल्या सत्तेचा गैरउपयोग करून चालणार नाहीये.
मला असं वाटतं की प्रत्येक राजकीय पक्षांनी या गोष्टीचा या निमित्ताने, या घटनेच्या निमित्ताने एक बोध घ्यायला पाहिजे की अशा गैरकृत्यांना समाजामध्ये स्थान नाही. आणि जर कुठल्या राजकीय पक्षाच्या बॅकिंगमुळे जर ही घटना कोणी करत असेल, असं कृत्य करत असेल, तर त्याला 100% समाज विरोध करणार आणि मग त्याचा परिणाम तुम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये दिसून येईल. हा झाला राजकीय भाग, ज्याला आता मी मला आता त्याला वेटेज नाही द्यायचंय. माझं असं म्हणणं आहे की वैष्णवीच्या बाबतीत घडलेली घटना, वैष्णवीवर होणारे अत्याचार, अन्याय, हे याच्या मागची काय मानसिकता होती, तर ह्याच्यात परत एकदा भारती मला असं वाटतं की ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा, खूप महत्वाची भूमिका तिच्या आईवडिलांची पण होती. प्रश्नच नाही, कारण त्यांची चूक आहे. कारण तिला जर त्रास होत होता तर त्यांनी म्हणजे तिला सपोर्ट करायला पाहिजे होतं आणि तिला तिथून परावृत्त घरी आणायला पाहिजे होतं. तिथे परत त्या ह्याच्यामध्ये टाकायला नाही. सगळ्यांना कळतंय हे की आई वडिलांची, म्हणजे आज त्यांच्या आई वडिलांवर आलेला प्रसंग लक्षात घेता मला म्हणजे त्यांना गुन्हेगार नाही ठरवायचंय, पण 100% आई, एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की एका मुलीच्या आई वडिलांनी, जरी तिने लव्ह मॅरेज केलेलं असेल, जरी मनाविरुद्ध काही केलेलं असेल, तरी तुम्ही तुमच्या मुलींना वेळच्या वेळी आधार द्या. तुमच्या मुलींना तुमच्या आधाराची गरज असते. शिकलेली मुलगी होती, तुम्ही तिला परत शिकवू शकला असतात, स्वतःच्या पायावर उभं करू शकला असतात आणि आज आपली मुलगी आपल्यामध्ये असती. मला प्रत्येक घरातल्या ज्यांना मुलगी आहे त्या प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना हात जोडून विनंती आहे की लग्न करून दिलं म्हणजे तुमची जबाबदारी संपत नाही, तर तुमची जबाबदारी तिच्या आणि तुमच्या मानसिक आनंद कधी मिळू शकतो तुम्हाला की आपली मुलगी तिच्या ज्या घरात लग्न करून गेले तिथे ती आनंदी राहते, हे बघितल्यानंतर जो आई वडिलांना मानसिक आनंद मिळणार आहे, तो मानसिक आनंद अबाधित राहण्यासाठी तिच्या घरातल्यांना सुद्धा याचं कुठेतरी दडपण येणं गरजेचं आहे की हिचे आईवडील हिच्या मागे उभे आहेत. हिच्या आई वडिलांना जर कळलं तर हिचे आईवडील आपल्या विरुद्ध ऍक्शन घेतील. तिसरी महत्वाची गोष्ट भारती, मला आपल्याकडे वेळ थोडा असल्यामुळे मला, लव्ह मॅरेज असलं तरी सुद्धा त्यांचं ते करून दिलं होतं. लव्ह मॅरेज आणि सगळ्या मागण्या पूर्ण केल्या होत्या. आता मला त्याच मुद्द्याकडे यायचंय भारती की मागण्या पूर्ण केल्या होत्या म्हणून त्यांना वाईट वागण्याचा अधिकार आहे का? तर नाही. माझं म्हणणं असं, मुळात मागण्या केल्याच का? मागण्या करण्याचा अधिकारच नव्हता. आणि ह्यांनी त्या मुलीला समजावून सांगण्याची गरज होती की अगं, जी लोक आता तुझ्याकडे एवढा डिमांड करतायत आपल्याकडे, ती तुला लग्नानंतर किती त्रास देऊ शकतील. पण असं आपण आता गृहीत धरूया की त्यावेळची ती परिस्थिती नसेल, त्यांनी त्या मागण्या पूर्ण केल्या आणि त्या मागण्या पूर्ण केल्यानंतर आजही आपल्या समाजामध्ये मुलगी परत आली, सासूरून मुलगी माहेरी परत आली कायमची, हे कुठेतरी अपमानास्पद, असंस्कारी वगैरे वाटतं. तर तशी मानसिकता बदलण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. बरोबर की आमची मुलगी आमच्याकडे परत आली म्हणजे तिचंच घर आहे, ती तुमच्याकडे आलेली होती, तिचं तिथे नाही पटलंय तर ती इथे. आणि ह्याच्याने कुठेही कौटुंबिक कुटुंब व्यवस्था मोडगाळीला येईल का? तर अजिबात नाही. कुठेतरी एक वचक बसेल. एका वैष्णवीच्या ह्याच्यातनं जर लोकांनी अनुभव घेतला आणि जर कुठेतरी पुढची एखादी वैष्णवी जर समाजामध्ये असा काही अन्याय सहन करत असेल, तर आज या घटनेनी आई वडिलांचे डोळे उघडले गेले पाहिजे की त्यांनी आज आपल्याला नाही, माझ्या मुलीच्या आवाजावरनं आई वडिलांना फोनवरनं कळलं पाहिजे की आमची मुलगी सुखात आहे का, आनंदात आहे का, दुःखात आहे. आणखीन एक मुद्दा आहे की आता हे वकील आपापले तुमतारेने ते त्याला हे देणार, रूप देणार, म्हणजे शेवटी त्यांना केस जिंकायची असते. पण तिच्यावर आता ती म्हणजे ऍक्च्युली ती वैष्णवी, तिचा मृत्यू झालेला आहे आणि तिच्यावर केस अशी म्हणजे तिच्यावर आरोप होत आहेत की तिचंही अफेअर होतं, असे आरोप होत आहेत तिच्यावर. नाही भारती, मी तुला एक सांगू का, हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे, पण मी या बाबतीत ना 100% परत वैष्णवीच्याच बाजूने विचार करीन. कारण समुपदेशक म्हणून काम करताना ना आपण सगळ्या अँगलने विचार करत असतो. माझ्याकडे काउन्सिलर म्हणून अनेक विवाहित महिला
समुपदेशन करण्यासाठी येतात की आम्ही आमच्या घरात माझ्यावर होणारा अन्याय किंवा माझी मानसिक उचंबळा याच्यातनं मी माझ्या आईवडिलांशी पण शेअर करू शकत नाही, माझ्या मैत्रिणींना सांगून उपयोग होत नाही आणि माझ्या नवऱ्याला माझी भावनाच कळत नाही. मग अशा वेळेला आज जो मीडियाचा होणारा वापर आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, याच्यातनं जे अननोन लोकांनी जरा थोडा सॉफ्ट कॉर्नर मिळाला की या मुली त्या व्यक्तीशी बोलायला लागतात, ग्रुप करतात. पण मी त्याचं समर्थन नाही करणार, पण ही वेळ काय येते याचा प्रत्येक नवऱ्यांनी, प्रत्येक घरातल्यांनी आणि प्रत्येक आईवडिलांनी विचार करायला पाहिजे की आपल्या मुलीला आपल्याशी आपल्या स्वतःवर होणारा अन्याय आपल्या आईवडिलांशी येऊन जर शेअर करण्याची तशी वातावरणच नसेल तर त्या मुलींनी घुसमट सहन करण्यात, प्रत्येक मुलगी वैष्णवीसारखी आत्महत्या नाही ना करू शकत. मग ती कुठेतरी स्वतःला ओपन करण्याचा प्रयत्न करते. तिच्याही काही मानसिक गरजा असतात आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की ते जे काही फोन कॉल्स वगैरे जर तिचे कोणाशी झाले असतील तर माझ्या दृष्टीने ती खूप अव्यवहार्य आणि समाजाच्या पलीकडे जाऊन अनैतिक वगैरे गोष्ट नाहीये. एखाद्या मैत्रिणीशी जसं बोलावं तसं एखाद्या मित्राशी जर एखादी गोष्ट शेअर केली तर ती अनैतिक ठरू शकत नाही, पण ती वेळ आपल्या पार्टनरनी येऊनच द्यायला नाही पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे एक समुपदेशक म्हणून मला त्यातला वेगळा अँगल फक्त समाजासमोर आणायचा होता की ही वेळ काय येते आपल्या माझ्याकडे अशा खूप मध्ये मी तुला सांगितलं होतं बघ, चिंचवड मधल्या दोघींच्या बाबतीतली ही केस होती की त्यांना कळत होतं की आपण नवऱ्याच्या प्रॉब्लेम दुसऱ्याशी शेअर करतोय हे चुकतंय, पण तरीही त्या वाहत गेल्या आणि नंतर त्यातनं त्यांना जे काही प्रॉब्लेम झाले त्यातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी त्या माझ्याकडे आल्या होत्या. प्रश्न तो नाही आहे की त्यांना माहिती असतं की यातनं प्रॉब्लेम कुठे थांबायचं हे जर त्या बाईला कळलं तर अशा मैत्रीबद्दल मला अनैतिकता काही वाटत नाही, पण ही वेळच मुळात येऊन देऊ नये असं मला वाटतं. ते चुकीचेच आहेत ना, म्हणजे ऍक्च्युली त्यांचे होते त्या म्हणजे तो तिचा नवरा असेल, तो सासरा पण आणि तो धीर नाही, ते तर अनैतिकच वागणं होतं. म्हणजे त्यांची ज्या पद्धतीने तिच्याकडे बघण्याची प्रवृत्ती होती किंवा तिच्या जावेनी सुद्धा जे स्टेटमेंट केलं त्याबद्दल सुद्धा त्यांच्या घरातलं वातावरण एकंदरीतच खूप काही सुदृढ आणि सकारात्मक होतं असं वाटत नाहीये. पण मला सगळ्यात एक आणखीन ह्या निमित्ताने गोष्ट हायलाइट करायची आहे की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तिला त्या वैष्णवीच्या नवऱ्याला जो वकील मिळाला आहे त्या वकिलांनी केलेल्या स्टेटमेंट बद्दल मात्र माझा पूर्ण निषेध आहे. निषेध आमचाही पूर्ण निषेध आहे. एखाद्या महिलेला मारलं, गालावर 2 चपट्या मारल्या तर त्यात काय होतं, तर मला असं वाटतं की या निमित्ताने भारतीय आपण जाहीर सांगूया की त्याला भर चौकात आपण मारू आणि त्यात काय मारलं हे इलिगल नाहीच आहे असं जर म्हटलं तर चालू शकेल का? म्हणजे खरं तर हे कायद्याला धरून नाहीये. कायद्याचा न्याय व्यवस्थेचा पूर्ण सन्मान मनामध्ये ठेवून, आदर ठेवून आज मला हे सांगावंसं वाटतंय की या अशा चुकीच्या मुद्द्यांना कोर्टामध्ये का हायलाइट केलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीडिया हे मोठं शस्त्र आहे, तर मीडिया सुद्धा ह्या गोष्टींना हायलाइट का करतंय. तर ह्या गोष्टींना न करता तिच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल जर जास्त काही वाचा फोडता आली तर या निमित्ताने ते करूया. आणि मी जे सांगितलं असं की त्याला वकीलच मिळाला नाही किंवा मिळाला तो असाच मिळाला की जो त्याचा गुन्हा त्याला मान्य आहे असाच वकील मिळायला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट भारती की सगळ्यात खूप मोठं शस्त्र समाजामध्ये आहे की सामाजिक बहिष्कार. अशा या अख्ख्या फॅमिलीवर जर सामाजिक बहिष्कार टाकला गेला तर अनेक वैष्णवींचं आयुष्य वाचू शकेल असं मला वाटतं. पण ह्या निमित्ताने आणखीन एक गोष्ट घडली की ही गोष्ट घडल्यानंतर आता हे प्रकरण अजूनही चालू आहे आणि ते प्रश्नच नाही, त्यांना शिक्षा होईपर्यंत ते चालू राहणं आवश्यकच आहे, बंद नाही पडता कामा. पण त्या अनुषंगाने इतर महिला ज्या होत्या, काही महिला म्हणजे तो जो गाडी पळून जाण्यासाठी वापरण्याने त्याची बायको ह्या पुढे आल्या की त्यांनाही तेच त्रास होत होते. आतापर्यंत त्यांनी नाही गेल्या त्या कंप्लेंट करायला. मला एक आल्यानंतर हे असंच होतं, पण एकीने आवाज काढला की लगेच बाकीच्या आमच्या बाबतीत पण असंच घडलं. म्हणूनच म्हणते ना की बॅकिंग
एक आधार मिळणं एखाद्या महिलेला फार आवश्यक आहे. जे तू आता म्हणालीस खूप महत्वाचं आहे की एक वैष्णवीच्या ह्याच्यातनं आवाज फुटला तर 100 बायका बाहेर आल्या. बरोबर आहे. का आल्या? कारण ती मानसिकता आहे की आपल्याला आधार, एक सिक्युरिटी, एक सपोर्ट मिळतो. तो सपोर्ट कदाचित वैष्णवीने कोणाकडे तरी शोधला होता का? त्याच्यामध्ये कुठलीच अनैतिकता नाहीये, पण त्याचं अनैतिक कृत्य आहे असं कोर्टामध्ये सादर करण्याचा घाणेरडा प्रकार हा वकील करू शकतो. याला वकील का म्हणावं? वकील हा आपल्या दृष्टीने न्यायदेवतेचं एक मोठं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती असते. तर अशा वकिलांच्या खरं तर सनदच काढून घेतली पाहिजे असं मला वाटतं. या निमित्ताने आपण थोडस याच्यावर जास्त भाष्य करूया. आणि ह्या वकिलांनी अशा पद्धतीने केस कोर्टामध्ये उभी करून असे नाहक आरोप करणं हा एक मोठा गुन्हा त्याच्यावर जर दाखल झाला तर मला वाटतं की अजून पण बऱ्याच जणी वैष्णवीसारख्या बाहेर येतील आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी एक प्रयत्न केला जाऊ शकेल. मला वाटतं परवाच एका टीव्हीवर एक चर्चासत्र होतं. त्याच्यामध्ये काही वकील, सिनियर्स वकील होते की ज्यांनी याच्यामध्ये की आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये आरोपीला सुद्धा वकील देण्याची मुभा आहे किंवा मुभा आहे म्हणण्यापेक्षा ती तरतूद करण्यात आलेली आहे. पण ती तरतूद करत असताना तो वकील त्या आरोपीला कुठेतरी कव्हर करतोय का चुकीच्या पद्धतीने हेही बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ते ह्या केसच्या बाबतीत होत आहे सध्या. ही शोकांतिका आहे. ही आता एक घटना घडली, पण याच्या अगोदर पण अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. ऍक्च्युली काय होतंय ना की मग आणि त्याच्या मागे ना सासरची माणसं असतात. याच्या अगोदर तुला म्हणजे वाचलं असेल, ऐकलं असेल तर माहिती मला, पुण्यातलीच घटना आहे. ती मुलगी MD होती, MD डॉक्टर, आणि तिला लहान बाळ होतं आणि ते बाळ सांभाळण्यासाठी सुद्धा म्हणजे ती तयारी नव्हती म्हणजे घरच्या लोकांची त्या. आणि तिला ते म्हणजे त्यांचं म्हणणं की ते तू सोड आणि हे घरात तू तुझं मूल सांभाळ आणि घरीच राहा. MD झालेली मुलगी घरी बसावी, मग एक वेळ त्यांनी करायलाच नाही पाहिजे होतं. ते काय लव्ह मॅरेज नव्हतं, अरेंज मॅरेज होतं, पण मग करायचंच नाही ना. कारण त्या MD शिकताना तिच्यामुळे दुसऱ्याला चान्स मिळाला नाही शिक्षणाच्या वेळेला पण. मग जर तुम्ही घरीच बसणार असाल, त्या शिक्षणाचा जर उपयोगच होणार नसेल तर मग तिथे तरी जागा ती का अडवतात? मग ते बरोबर नाहीये. आणि मुलींनी पण विचार करायला पाहिजे, जर आपल्या करिअरचा आणि आपला जर त्याचा तिथे उपयोग होणार नसेल, लग्न करायचं म्हणून असा काय हे नाहीये की बाबा असं आपण आता वय झालं आपण लग्न केलं पाहिजे, हा एक काय म्हणतात त्याला एक अधिलिखित नियम असं अशा तऱ्हेने आता नाहीये तसं. नाही, मला असं वाटतं भारती तू खूप महत्वाच्या मुद्द्याला सुरुवात केलीस की मुळात आपल्याकडची मानसिकताच आहे की 25 वय झालंय, मुलीचं गोडनवरी झाली, तिला आता उजवून टाका. अजूनही या संकल्पनेमध्ये समाज आपला आहे, हे खूप वाईट आहे. लोकांची मानसिकताच बदलण्याची, समाजाची मानसिकताच बदलण्याची गरज आहे. माझ्या मुलीला मी शिकून मोठं केलं आहे. माझी मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहील आणि लग्नासारखा मोठा डिसिजन हा तिच्या आणि तिच्याच विचारांनी घेतला जाईल. तिचं करिअर सेट होण्यासाठी आई वडील म्हणून आम्ही 100% तिच्या मागे उभे राहू. लग्न करून दिलं म्हणजे आमचा संबंध संपला असं, अशी मानसिकतेमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे तू जे म्हणालीस तसं आहे की करिअर आणि संसार यातली जी एक बारीक रेघ आहे ना, ती रेघ पूर्णपणे पार करण्यासाठी त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं डिवोशन आवश्यक असतं. त्या मुलीला स्वतःचं करिअर करून देण्यासाठी, त्या मुलीला स्वतःला डेव्हलप करण्यासाठी आणि संसारात तिचा वावर 100% ठेवण्यासाठी घरातल्या प्रत्येकाने जर तिला सपोर्ट केला तर मला वाटतं ही कसरत एखाद्या स्त्रीला लिलया जमू शकते. कारण मुळात स्त्रियांमध्ये ती ताकद आहे. पण त्याच्यासाठी तू म्हणतेस तसं की ते जे डॉक्टरचं उदाहरण पुण्यामधल्या तू सांगितलंस की मुलं जन्माला घातलेस, आता करिअर बाद झालं, आता तू घरी बस, अशीही अजून मानसिकता आपल्या घरामध्ये आहे. आणि माहेरच्यांकडचं पण असतं की आता तुला काय करायचंय, नवरा तुझा एवढा कमवतोय, तुला पैसे कमवून काय करायचंय. तर फक्त पैसे कमवण्यासाठी स्त्री बाहेर पडत नाही. अशा अनेक मानसिक चुकीचे विचार समाजामध्ये आजही आपल्या दिसतात
आणि त्याच्यामुळेच अनेक महिलांची मानसिक कुचंबना आज घरामध्ये होताना आपल्याला दिसते. समुपदेशक म्हणून आपल्याकडे किती महिला, किती मैत्रिणी आपल्या आजूबाजूला अशा दिसतात की अरे 2 तास घराच्या बाहेर पडायला मिळतं आम्हाला तुमच्या संस्थेच्या निमित्ताने, म्हणून आनंदाने आपल्या बरोबर कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. त्यांची ही जी काही घुसमट आहे ना, प्रत्येकीला घुसमट व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ लागतं. व्यासपीठ अशा अर्थाने मी म्हणेन की मग ती व्यासपीठ म्हणून ती मैत्रीण असेल, तो मित्र असेल, तो एखादी संस्था असेल, तो एखादा ग्रुप असेल, ती एखादा भिशीचा ग्रुप असेल, टीटी पार्टी असेल, काही असेल. पण हे सगळं करत असताना ती स्त्री अनैतिकच वागतीये हा आरोप तिच्यावर करणं. मी पुन्हा पुन्हा त्या मुद्द्यावर अशासाठी येते की अशा अनेक महिला आहेत की ज्या अशा पद्धतीचा आधार बाहेर घेत आहेत आणि तो चुकीचा नाही, हे मला या निमित्ताने सांगायचंय. म्हणून मला वैष्णवी जर अशी काही वागली असेल तर ते गैर वाटत नाहीये. मुळात ते अजून प्रूव्ह व्हायचंय, पण जर असं काही घडलं असेल, मुळातच एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर आरोप करणं हा आपल्याकडे सर्रास वापरला जाणारा हत्या आहे. चारित्र्यावर आणि मग सगळ्या क्षेत्रातनं ती ऍक्टिव्हली काम करणारी महिला एकदा घरी बसली की तथाकथित पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये त्याचा आनंद व्यक्त केला जातो, असं आपल्या दोघींनाही आलेले अनुभव आहेत. पण हे सगळं करताना मला असं वाटतं की थोडंसं महिलांनी पण निडर होणं गरजेचं आहे. जर तिने ती आत्महत्या केली तर याचा अर्थ तिला किती प्रमाणामध्ये टॉर्चरिंग झालं आणि किती प्रमाणामध्ये ती मानसिकदृष्ट्या कोलॅप्स झाली होती याचा आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. आणि त्यात सगळ्यात परत जो आपण जो मगाशी मुद्दा भारती घेतला, या सगळ्यात तिच्या आईवडिलांची भूमिका, तिच्या आईवडिलांचं बॅकिंग, तिच्या इतर नातेवाईकांचं बॅकिंग आणि त्यांची भूमिका ही खूप मॅटर करते. तिच्या आईवडिलांनी जर तिला वेळी सावरलं असतं तर कदाचित वैष्णवी. एक छोटासा मुद्दा आणखीन घेतोय की हा पण महत्वाचा आहे की ज्या वेळेला ह्या घटना घडतात ना, आता ह्या घटनेतच की ते पुरुष होते त्रास देणारे, पण त्याच्यात 2 लेडीजही आहेत. लेडीज असतातच. अरे लेडीज कधी ह्या सुधारणार आहेत? मी सांगू का की पूर्वीसारखं आपल्या ह्याच्यात असायचं बघ, महिलांची शत्रू आहे वगैरे. हागवणे फॅमिलीच्या बाबतीत मी म्हणेन की पूर्ण म्हणजे वैष्णवी अनैतिक वागली की नाही याच्यापेक्षा ती स्वतःच अख्खी फॅमिली अनैतिक आहे. कल्चरच नाहीये त्यांना काही की ज्यांच्या घरामध्ये विकृत प्रकार आहे थोडासा. पण तू म्हणतेस तो मुद्दा अगदी 100% की एक स्त्री एका स्त्रीची शत्रू पहिली होते. गॉसिपिंग बघतो, गॉसिपिंग महिलांमध्ये जास्त होतं, पुरुषांमध्ये कमी होतं. किंवा त्रास देताना सुद्धा घरातल्या, कारण कुठेतरी मला असं वाटतं परत समुपदेशक म्हणून असा एक विचार येतो की वर्चस्व घरामध्ये ठेवावं ही स्त्रीची एक आतल्या मनातनं इच्छा असते की घरात आपलं वर्चस्व राहिलं पाहिजे. तर त्यामुळे त्या भावनेतनं कुठेतरी ते त्या घटना तशा घडत असतात की सासूला असं वाटतं की अरे आता सून आली आहे, तिचं सगळं ऐकतील, माझं अस्तित्व कमी होईल. घरामध्ये नणंद लग्न न झालेली असेल तर तिचा एक वेगळाच अँगल असतो, आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नवीन आलेली मुलगी इतकी कन्फ्युज असते की तिला कळतच नाही की ह्या सगळ्यामध्ये आपण आपलं अस्तित्व दाखवायचंय का नाही. आणि मग तिथनं कुठेतरी ते जे चक्र आहे ते सुरू होतं की तिची मानसिक कुचंबना, एखादी जर अग्रेसिव्ह असेल तर ती बोलायला लागली की भांडणं होतात. म्हणजे हे जे काही चुकीचं 2 अँगलनी चालणारं चक्र आहे ना, हे कुठेतरी थांबण्यासाठी संवाद घरामध्ये घडले, चांगले विचार घरामध्ये असतील, चांगल्या विचारांनी घर पण टिकवण्यासाठी प्रत्येक घरातला माणूस धडपडत असेल तर ही वेळ येणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणूनच सप्तपदी चालताना म्हणून जो एक कार्यक्रम आहे की लग्नाच्या अगोदर काय मुलींची मानसिकता, मुलाची मानसिकता असली पाहिजे, आई वडिलांनी मुलगा मुलगी शोधताना कशा पद्धतीने मानसिकतेतनं मुलगा मुलगी शोधलं पाहिजे आपल्या पाल्यासाठी, आणि सप्तपदी चालल्यानंतर मुलं आणि मुलींचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे लग्नाच्या अगोदर की तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी कॉम्प्रोमाइज करायचंय. म्हणजे साध्या गोष्टी असतात ग की घरामध्ये लग्नाच्या अगोदर ती हमाम साबण वापरत असेल आणि लग्नानंतर तो एक वेगळा साबण वापरत असेल, तिथपासून त्या मुलीची कॉम्प्रोमाइजला सुरुवात झालेली असते. मी हे छोटं साबण, हे अगदी छोटं उदाहरण सांगते.
घरात पोळ्या भाजण्यापासनं तव्यावर तेल लावून पोळी भाजणे आणि पोळी खाली काढून तव्यावर तेल लावणं पोळीला, इथपासनच्या छोट्या छोट्या खाण्यापिण्याच्या सवयी असतात. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या वैवाहिक आयुष्याला सुदृढ करण्यासाठी खूप मॅटर करत असतात. मग याच्यासाठी तुमची आधी मानसिकता कशी सुदृढ असायला पाहिजे, की मला काय काय कॉम्प्रोमाइज करायचंय आणि काय नाही मी करू शकत, आपल्या मर्यादा काय आहेत ह्या वेळीच आपल्या पार्टनरला सांगणं, शेअर करणं हे लग्नाच्या आधीच फार आवश्यक आहे. लग्नाच्या आधी जेव्हा तुम्हाला भेटायला संधी देतात, बोलायला संधी देतात, तेव्हा तुम्ही पिक्चर आणि बाकी प्री वेडिंग शूटिंग मध्येच बिझी असता. त्याच्याऐवजी तुम्हाला 1-2 दिवस ह्या सगळ्या विषयांवर जर तुम्ही एकमेकांची चर्चा केलीत तर हे सगळे, की माझ्या घरातल्यांचा स्वभाव कसा आहे, मी किती फ्लेक्झिबल आहे, मी किती नाहीये, तुला कुठल्या कुठल्या गोष्टीत ऍडजस्ट करायचंय, मला तुझ्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये ऍडजस्ट करून घ्यायला लागणार आहे, हे सगळं जर त्या 2 दिवसाच्या काळामध्ये जर झालं तर खऱ्या अर्थाने ते चांगलं सुदृढ वैवाहिक जीवन जगू शकते. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सामाजिक मानसिकता बदलण्यासाठी समाजामध्ये लग्न ह्या संकल्पना ज्या आहेत त्या अतिशय पवित्र आहेत आणि त्या कुठे बडेजाव न करता त्याचं व्यापारीकरण जे व्हायला लागलंय ते व्यापारीकरण जर कुठेतरी थांबवायचं असेल तर मुळात दोन्ही कुटुंबांमध्ये एक तात्विक चर्चा होऊन लग्न कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल, या लग्नामध्ये करण्यात येणारा खर्च ज्याच्याबद्दल आता खूप छान मराठा समाजाने मीटिंग घेऊन हे केलेलं आहे, पण मला अगदी अधोरेखित करायचं की हे फक्त मराठा समाजामध्ये नाही तर हे लोण आता प्रत्येक समाजामधल्या लग्नामध्ये यायला लागलेलं आहे. त्यामुळे कुठल्या एका समाजाची ही जबाबदारी नाहीये, या कुठल्या एका समाजाला आपल्याला ब्लेम करता येणार नाही, तर प्रत्येक समाजामधल्या लोकांमध्ये लग्न हे एक फार मोठं भव्य दिव्य असंच गोष्ट घडायला लागलेली आहे. त्यामुळे त्याच्या ज्या काही आचारसंहिता आता आणलेल्या आहेत त्याचं पालन खरोखर प्रत्येक समाजातल्या लग्नांमध्ये होण्याची गरज आहे. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा जो मी तुला भारती म्हटलं की लग्नाआधी आणि लग्नाच्या नंतर समुपदेशन हे फार महत्वाचं आहे. आपण कोणाशी लग्न करतोय, आपण कुठल्या कुटुंबाबरोबर जाऊन राहणार आहोत, कुठल्या कुटुंबाबरोबर आपण सोयरीक जुळवत आहोत याची जाणीव, याच्यासाठी तुम्ही खर्च करा, याच्यासाठी तुम्ही वर्षभर घ्या, वर्षभर एकमेकांकडे येत राहा, वर्षभर तुम्ही एकमेकांना सणाच्या निमित्ताने भेटा, एकमेकांना समजून घ्या आणि मगच त्यांना भोल्यावर चढवा. बघा तुम्हाला खूप सुदृढ लग्न त्यांचं आयुष्य पुढे सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. प्रश्नच नाही. मंडळी अतिशय गहन विषय म्हणायला पाहिजे आणि पण हा विषय ना ह्याच्यावर आता आपण तर सगळ्यांनी, कारण सोशल मीडियावर पण ह्याच्यावर अतिशय काय म्हणतात त्याला एकदम दाहक प्रतिक्रिया येत आहेत सगळ्यांच्या, कारण सगळेच पेटून उठलेले आहेत. पण आणि त्या जे आरोपी आहेत त्यांना तर शिक्षा झालीच पाहिजे, अगदी कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्याशिवाय बाकीची हिंमत होणार नाही गुन्हे करण्याची. आज आपण हा विषय घेतला आपण आणि त्याच्यावर मार्गदर्शन ऍक्च्युली माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे, तिने अतिशय जास्त केसेस सोडवलेल्या पण आहेत आणि मुळात ती पत्रकार आहे, त्याच्यामुळे तिचं व्यक्तिमत्व पूर्ण वेगळं आहे आणि अतिशय बिझी असते ती. आज तिला वेळ काढून मी तुमच्या समोर बसवले कारण हा विषय आहे ना ह्याच्यावर एक अशी तज्ञ अनुभवी अशीच व्यक्ती पाहिजे की तिने आपल्या हाताखाली अशा बऱ्याच केसेस हाताळलेल्या आहेत. त्याच्यामुळे जास्त तुम्हाला ते जास्त मार्गदर्शक ठरू शकतं. पण ह्याच्यामध्ये ना मार्गदर्शक म्हणण्यापेक्षा आपण आता प्रत्येकाने ह्याच्यावर काहीतरी करणं आवश्यक आहे आणि जागृत राहणं आवश्यक आहे की अशी घटना आपल्या समाजात होताच कामा नये यापुढे. मंडळी, आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.